गई इन गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नि आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, चाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे त्रसकायिक जीवाचं. षटकायिक जीवांमधलं त्रसकायिक जीव. आणि त्रसकायिक जीव म्हटले तर आम्ही द्विनिंद्रियापासून चौथी पंचेंद्रियापर्यंत सर्व जीव त्रसकायिक मध्ये गर्भित केलेले आहे. फक्त आम्ही स्थावर कायिकाचे 5 भेद केले आणि 5 त्या ठिकाणी अलग अलग पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती असे षटकायिक जीव झाले. म्हणजे 5 स्थावर कायिक आणि 1 त्रसकायिक असे मिळून षटकायिक जीव त्या ठिकाणी आहेत. षटकायिक जीवांची आपण काल तालिका बघितली. यामध्ये 24 स्थानं लावले आणि यांना भाव किती असतात तर रसकायिक जीवांना सामान्य अपेक्षेने जर आम्ही पाहिलं, विशेष भेद न करता मनुष्यांना गर्भित करून आणि भोगभूमीज कर्मभूमीज असा काहीही भेद न करता जर आम्ही बघितलं तर सामान्यपणे 53 भाव त्रसकायिक जीवांमध्ये आढळतात. त्रसजीवांचे आम्ही प्रकार बघितले, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. विकलत्रय पण आम्ही म्हणू शकतो आणि सकलेंद्रिय असं पण म्हणू शकतो. आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रश्न पाहिलेला होता काल. दुसरा प्रश्न की कोणते असे त्रसजीव आहे की ज्यांना औदारिक कायोग असत नाही. आता त्रसजीवांमध्ये नारकी आणि देव पण आहे. यांना वैक्रियक आणि वैक्रियक मिश्र योग राहतो. त्यामुळे त्यांना आपण बाजूला केलं की देव आणि नारकी यांना औदारिक कायोग असणार नाही. नंतर आम्ही दुसरं पाहिलं की जे विग्रहगतीमध्ये जीव आहे, ज्यांनी अजून शरीरच धारण केले नाही पण त्यांना त्रस जीव म्हणजे त्रसकायिकाचा उदय सुरू झालेला आहे किंवा द्विनिंद्रिय तीनिंद्रिय या जातीपैकी उदय सुरू झालेला आहे, असे जीव जोपर्यंत विग्रहगतीत आहे 3 समय मॅक्झिमम तोपर्यंत त्यांना शरीरच धारण केलं नाही म्हणून त्यांना कार्माण कायोग तिथे आहे, तिथे औदारिक कायोग राहणार नाही. आता शरीर धारण करायला सुरुवात केलेली आहे त्या जीवांनी, परंतु अजून शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही असा रसकायिक जीव कोण या तिर्यंच किंवा मनुष्य पर्यायी मधला या 2 पर्यायीतला असेल तर त्यांना त्यावेळी तिथे औदारिक मिश्र कायोग आहे. त्यामुळे त्यांना देखील निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत औदारिक कायोग असणार नाही. आता जे जीव तिर्यंच गतीतले आणि मनुष्य पर्यायी मधले पण लब्ध पर्याप्तक आहे, अशा पण जीवांना औदारिक कायोग होतच नाही, कारण त्यांचं शरीर पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं मरण होणार आहे. त्यामुळे ते जीव पण आपण त्याच्यामधून वजा केले. इथपर्यंत प्रकरण आपल्याला लक्षात आलं असेल. काल आम्ही विशेष बघितलं की जर तो निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असेल तर त्याला त्या अवस्थेत आयुबंध सुद्धा होत नाही. त्याच्या पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच त्याला तो आयुबंध त्याला होऊ शकतो. लब्ध पर्याप्तक जीवाला मात्र अपर्याप्तक अवस्थेतच आयुबंध व्हावा लागतो, कारण त्याचं मरण आहे आणि आयु नवीन बांधल्याशिवाय पूर्व आयु सुटत नाही किंवा सोडली जाऊ शकत नाही. म्हणून त्याला त्या ठिकाणी आयुबंध होऊन त्याचं मरण आहे. इथपर्यंत प्रकरण आपल्या लक्षात आलेलं आहे. आता 14व्या गुणस्थानामध्ये जे अयोग केवली भगवान आहे, हे देखील आता तिथे
आहार नो कर्माहाराचं ग्रहण करत नाही. जोपर्यंत संयोग अवस्था आहे, 13वं गुणस्थान आहे, 13व्या गुणस्थानापर्यंत त्यांचं नो कर्माहाराचं ग्रहण असतं. आता त्या ठिकाणी 14व्या गुणस्थानात गेल्यानंतर त्यांचा योग परिणाम संपलेला आहे, अयोग अवस्था आहे आणि त्या ठिकाणी आता ते नो कर्म वर्गणांचं ग्रहण करत नाही आणि म्हणून त्यांना देखील तिथे औदारिक काय योग असत नाही. आणि एका समयामध्ये जो योग आहे, एक समय में जीव के एक ही योग होता है, हेही आपण बघितलं की कोणत्याही जीवाला एका समयात एकच योग राहील. जरी संज्ञी पंचेंद्रिय असला, त्याला आम्ही सांगितलं की 4 मनाचे पण आहे, 4 वचनाचे पण आहे, औदारिक काय योग आहे, औदारिक मिश्र आहे आणि कारमण आहे. असे जरी आम्ही त्या ठिकाणी योग लावले तरी देखील एका समयामध्ये एकाच योगाचं कार्य राहतं. जर त्याचं मनाचं कार्य सुरू असेल, 4 पैकी कोणत्याही माध्यमातून त्याचं परिस्पंदन सुरू असेल, तर बाकीचे योग तिथे राहणार नाही. वचन योगाचं कार्य असेल तर वचन योगाच्या माध्यमातूनच कर्मग्रहणाची प्रक्रिया होईल, बाकीचे योग तिथे राहणार नाही. अशा प्रकारे या औदारिक काय योगाबद्दल आपण विशेष जाणल्या. आता प्रश्न 3रा पाहायचा आहे आपल्याला. असे कोणतेच रसजीव आहे की ज्यांना वेद कषायाचा अभाव होतो? रसकायिक जीव आणि ज्यांना वेद कषायाचा अभाव असू शकतो. पहिल्यांदाचा प्रश्न की स्थावर कायिक जीव असतात, त्यांना वेद कषायाचा अभाव संभवनीय आहे का? जे स्थावर कायिक जीव आहे त्यांना वेद कषाय असतो का हो, की नसतो? त्यांना नपुंसक वेद असतो, नपुंसक वेद असतो असतो आणि ते 9व्या गुणस्थानाच्या अवेद भागापासून त्याचा अभाव होतो वेदाचा. पण स्थावर कायिक जीव मनुष्य असेल तर त्यांना स्थावर कायिक जीव असेल तर त्यांना वेदाचा अभाव शक्य नाही. त्यांना वेदाचा अभाव होणारच नाही. आणि इकडे देखील रसकायिक जरी सांगितले तरी मनुष्य पर्यायी मध्येच फक्त वेदाचा अभाव 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत वेद राहील, पुढे मात्र त्याचा अभाव होईल. म्हणून 9म गुणस्थान की अवेद अवस्था से लेकर 14वें गुणस्थान तक स्थित रसजीवों के वेद कषाय का अभाव होता है. कारण आता एक तर तो उपशम करेल. जर समजा उपशम श्रेणी आरोहण करणारा तो जीव असेल तर सवेद भागापर्यंत वेद कषायाचा उदय राहील आणि पुढे अवेद भागामध्ये वेदाचा उपशम होईल. परंतु जर तो क्षपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तर त्याला वेद कषायाचा क्षय तो त्या ठिकाणी करेल आणि पुढे 12व्या 10व्या म्हणजे पुढच्या गुणस्थानामध्ये तो प्रवेश करेल. म्हणून 9व्या गुणस्थानापर्यंत मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने त्याला वेद आहे आणि 9व्याच्या पुढे मात्र वेद राहणार नाही. पुढचा प्रश्न. त्रसजीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत कमीत कमी किती प्राण असतात? त्रसजीवांना त्यांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था पाहायची आणि कम से कम कितने प्राण होते हैं? निवृत्त पर्याप्तक 5. त्रसजीव पाहिले आम्ही. कोणते 5 राहतील? द्विंद्रियापासून बघायचे तर एकेंद्रियाचं नकोच. एकेंद्रियाला 4 आणि 3 असे प्राण असतात, तर यांना 6 आणि 5 ना. वचन बल निवृत्त कमी आणि पर्याप्तक श्वासोच्छ्वास. अवस्थेत श्वासोच्छ्वास कमी आणि वचन बल पण कमी, म्हणजे 2 इंद्रिय, म्हणजे 4 प्राण, आयु आणि श्वासोच्छ्वास. तरीही या ठिकाणी जी निवृत्त पर्याप्तक अवस्था उत्तरामध्ये अपेक्षित आहे ती द्विंद्रियाच्या अपेक्षेने नाही. ही अपेक्षा जी लावलेली आहे केवली समुद्घाताच्या अपेक्षेने ज्या वेळेला त्यांची मिश्र अवस्था असते केवली समुद्घातामध्ये, त्यावेळेला त्यांना 2च प्राण असतात, कायबल आणि आयु. ही अवस्था लक्षात घ्या. आता या ठिकाणी ज्या वेळेला केवली भगवान केवली समुद्घात करतात,
केवली समुद्घात ते कधी करतात? सगळेच केवली समुद्घात करतात का? ही विशिष्ट बाकीच्या कर्मांची केवली स्थिती आयु कर्मासोबत आणायला. म्हणजे आयु कर्माची स्थिती कमी आहे आणि बाकीच्या कर्मांची स्थिती अधिक आहे. त्यावेळेला बाकीच्या कर्मांची स्थिती आयु कर्मास समान करण्यासाठी केवली भगवान 13व्या गुणस्थानाला अंतर्मुहूर्त कमी राहिला असताना केवल समुद्घात करतात. यावेळेला त्यांच्या 8 प्रकारच्या समयांमध्ये हा केवली समुद्घात पूर्ण होतो. पहिली अवस्था त्यांची दंड, त्यावेळेला त्यांना औदारिकच काय योग असतो. दुसरी अवस्था कपाटाची, कपाटामध्ये त्यांना मिश्र म्हणजे त्या ठिकाणी निवृत्त अपर्याप्तक अवस्था म्हटलेली आहे. आणि नंतर प्रतर, लोकपुरण आणि प्रतर या 3 समयात कारमान काय योग असतो. या ठिकाणी अनारक अवस्था म्हटली. नंतर परत दुसरा उतरतानांचा कपाटचा समय हा देखील निवृत्त अपर्याप्तकाचा समय आहे. म्हणजे 8 समयांमध्ये 2 समय त्यांचे निवृत्त अपर्याप्तकाचे असतात. या निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्यांना काय बल आणि आयु हे 2च प्राण त्या ठिकाणी असतात. नंतर परत त्यांची दंड अवस्था होते आणि परत स्व शरीर प्रवेश, अशा प्रकारची ही केवली समुद्घाताची प्रक्रिया आहे. यामध्ये 2 समयपर्यंत निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि त्यावेळेला कमीत कमी 2 प्राण आहे, कायबल आणि आयु. आणि म्हणून रसजीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत लावत असताना ही अपेक्षा या ठिकाणी घेतली आहे. जर ही अपेक्षा आम्ही घेतली नाही आणि द्विनिंद्रिय जीवाच्या अपेक्षेने जर आम्ही लावत असू तर त्याही ठिकाणी निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये आम्हाला 2 इंद्रिय लावावे लागतात, आयु लावावी लागते आणि कायबल लावावी लागते. 4 प्राण. श्वासोच्छ्वास लागत नाही निवृत्त पर्याप्तक अवस्थेत आणि वचन बल लावत नाही. साधा त्यांना 6 प्राण असतात पर्याप्तक अवस्थेत. त्यांना त्यांना 6 प्राण असतात आणि 6 प्राणामधले वचन बल आणि श्वासोच्छ्वास 2 प्राण कमी करून त्या ठिकाणी त्या अपेक्षेने 4 प्राण कमीत कमी निवृत्त पर्याप्तक अवस्थेत इंद्रियाच्या अपेक्षेने लावता येतात. क्लिअर प्रकरण? प्रश्न काही? पुढे काय असे कोणी त्रसजीव आहे की ज्यांची संज्ञाए नाही होती, संज्ञाच नाही ज्यांना, असे काही त्रसजीव आहेत का? हो आहे ना. कोणते? जेव्हा संज्ञातीत होतात मनुष्य गतीतील जीव, म्हणजे 9व्या गुणस्थान. कधी परिग्रह संज्ञा गेली की, परिग्रह संज्ञा गेली की कोणत्या गुणस्थानात जाते परिग्रह संज्ञा? 6, 7, 8, 9, 10. प्राचीन उपशांत लोप गेला की परिग्रह जातो. म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत गुणस्थानापर्यंत परिग्रह संज्ञा आहे. 11व्यामध्ये संज्ञा नाही. म्हणून 11व्या गुणस्थानात 4ही संज्ञेचा अभाव आहे. 4ही संज्ञेचा अभाव जर पाहायचा असेल तर 11व्या गुणस्थानात 4ही संज्ञाचा अभाव मनुष्य पर्यायी त्रसकायिकाच्या अपेक्षेने लावता येतो. आणि बाकीच्या त्रसकायिकाच्या अपेक्षेने 3 गतीतले जे त्रसकायिक जीव आहे, नारकी, देव आणि तिर्यंच, यांच्या अपेक्षेने त्यांना एकाही संज्ञेचा अभाव होत नाही. त्यांच्या 4ही संज्ञा विद्यमान असतात. कारण आहार संज्ञा जी जाते ती 7व्यात जाते. 6 पर्यंत आहार संज्ञा आहे. म्हणून एकही संज्ञा बाकीच्या 3 आयुमध्ये गतीमध्ये जात नाही. फक्त मनुष्य गतीमध्ये तो 4ही संज्ञाच्या अतीत होऊ शकतो आणि त्या क्रमाने संज्ञा जातात. 7व्यामध्ये आहार संज्ञा जाते, 8व्यामध्ये भय संज्ञा जाते, 9व्यामध्ये मैथुन संज्ञा जाते आणि 10व्यामध्ये परिग्रह संज्ञा जाते म्हणजे 10व्यापर्यंत आहे, 11त नाही. इथे पण मैथुन संज्ञा सवेद भागापर्यंत आहे, आहार संज्ञा 6व्यापर्यंत आहे. या अपेक्षेने हे असं लावायचं. म्हणून 11 पासून 14व्या गुणस्थानापर्यंत
आहारादी कोणत्या संज्ञा असत नाही. काय असे कोणते त्रसजीव आहे जिनके जीवन में सभी उपयोग हो जावे. असा कोणता जीव आहे का त्रसजीव की ज्याच्या जीवनात मनुष्य गतीतील जीव आणि पण अपेक्षेनेच लावावं लागेल ते. हो, मनुष्य गतीतील आणि तद्भव मोक्षगामी जो जीव आहे आणि तोही पहिल्यांदा मिथ्या दृष्टी आहे. सगळे आपल्याला उपयोग लावायचे, बाराही उपयोग लावायचे, म्हणजे कुमती कुश्रुत कुअवधी हे पण लावायचे आहे आणि मग तिकडे 5 ज्ञान पण लावायचे आहे, म्हणजे 8ही ज्ञानोपयोग लावायचे आहे आणि 4ही दर्शनोपयोग लावायचे आहे. असा जीव जेव्हा मी बघतो तेव्हा तो प्रथमतः एकाच भावाच्या अपेक्षेने बघायचा असेल तर प्रथमतः तो मिथ्या दृष्टी आहे, म्हणजे जन्मतः मिथ्या दृष्टी आहे. 8व्या वर्षी त्यांनी सम्यक्त्वाची प्राप्ती केली. सम्यक्त्वाची प्राप्ती केल्यानंतर त्यांनी अनुव्रत धारण केले. समजा त्याला गुणप्रत्यय अवधी ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर मुनिपद प्राप्त केलं. मुनिपद प्राप्त केल्यानंतर मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याच भवामध्ये त्यांनी शपक श्रेणी आरोहण केली. असा जीव केवल ज्ञानापर्यंत पोचला. अशाच जीवाला हे 12च्या 12 उपयोग त्या एका भवात राहू शकतात. पहिल्यांदा तर कंडिशन जन्मतः मिथ्यात्व घेऊन आलेला आहे तो जीव, त्यामुळे त्याला कुमती कुश्रुत हे 2 ज्ञान आहे आणि चक्षु अचक्षु दर्शन आहे. पुढे सज्ञान झाला, सम्यक्त्वाची प्राप्ती केली. कितव्या वर्षी? सम्यक्त्व प्राप्त होण्याचा कालावधी मनुष्यासाठी 8वा वर्ष. 8 वर्ष अंतर्मुहूर्तात सम्यक्त्वाची प्राप्ती केली आणि सम्यक्त्वाची प्राप्ती केल्यावर देशव्रत धारण केले. अवधी ज्ञानाची, गुणपर्यय अवधी ज्ञानाची म्हणा किंवा सर्वावधी पण होऊ शकतं त्यांना. देशावधी, सर्वावधी, परमावधी हेही अवधी ज्ञानाचे भेद तिथे संभवनीय आहे. जर आपण बारीक पाहिलं तर हे असू शकतात. सर्वावधी असेल कदाचित परमावधी असेल, हेही भेद असू शकतात. नंतर मनपर्यय ज्ञान झालं. मनपर्यय ज्ञान होताना देखील कदाचित विपुलमती मनपर्यय ज्ञान पण होऊ शकेल. कदाचित नाही झालं तरी रुजुमती तिथे, कारण 12 भेदात काही 2 लावले नाही अलग अलग, त्यामुळे आम्ही रुजुमती पण म्हणू शकतो किंवा विपुलमती पण म्हणू शकतो. पण जर तो शपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तर बहुतांश वेळा वर्धमान चारित्रधारी असल्यामुळे त्यांना कोणतं विपुलमती मनपर्यय ज्ञान राहील आणि केवल ज्ञान झाल्यानंतर केवल ज्ञान होईल आणि अशा तऱ्हेने हे सगळे उपयोग त्यांना एका भवाच्या अपेक्षेने असू शकेल. दिलेला आहे आपल्याला, जैसे किसी मिथ्या दृष्टि मनुष्य ने सम्यक दर्शन प्राप्त करके अवधि ज्ञान प्राप्त कर लिया तो उसके मति श्रुत और अवधि ज्ञान होगा. फिर वही सम्यक्त्व से च्युत हुआ तो उसके कुमति कुश्रुत कु अवधि ज्ञान होगा. वही पुनः सम्यक दर्शन प्राप्त कर मुनि बनकर मनपर्यय ज्ञान प्राप्त कर ले तो उनके 4 ज्ञान हो जाएंगे. और वही जब 4 घातिया कर्मों को नष्ट कर देता है तो उसके केवल ज्ञान हो जाएगा. चक्षु अचक्षु दर्शन सभी मनुष्यों के होते हैं और जिनके अवधि ज्ञान प्राप्त किया उनके अवधि दर्शन होगा तथा घातिया कर्म क्षय करने पर केवल दर्शन हो जाएगा. इस प्रकार एक मनुष्य अपने जीवन काल में सभी उपयोग प्राप्त कर सकता है, लेकिन छद्मस्त जीवों के एक समय एक में एक ही उपयोग होता है और केवली भगवान के दर्शन तथा ज्ञान दोनों उपयोग एक साथ होते हैं. कुमति कुश्रुत को ज्ञान सम्यक प्राप्त होने के पहले भी हो सकता है. म्हणजे त्याला सम्यक्त्व झाल्यानंतर तो पतित होऊन परत मिथ्यात्वात येईल तेव्हाच अवधी ज्ञान राहील असंही नाही. त्याला 3 ज्ञान असू शकतात. कुअवधी हे पण असू शकतं सम्यक्त्व होण्याच्या आधी, पण सम्यक्त्व झाल्यावर तेच अवधी ज्ञान सुअवधीमध्ये परिवर्तित होईल. आणि जर आम्ही या सगळ्यांचा विचार केला तरी देखील यामधले
जर आम्ही केवल ज्ञान आणि केवल दर्शन हे 2 उपयोग बाजूला ठेवले आणि 10 उपयोगांची चर्चा केली, तर मात्र छद्मस्त जीवांना एका वेळी एकच उपयोग राहील आणि दंसन पूर्वम नाणम छदुमत्थानम न दुन्नी उवौका, आणि दर्शनपूर्वकच त्यांना ज्ञानोपयोग राहील आणि 2 उपयोग युगपद एका समयामध्ये असू शकणार नाही. त्रसजीवांना कमीत कमी किती आश्रवाचे प्रत्यय असतात? कमीत कमी त्रसजीवांना विचारलेलं आहे. आश्रवाचे प्रत्यय 0. आश्रवाचे प्रत्यय 0. 14 जेव्हा योग जाईल तेव्हा, योग जाईल तेव्हा. आणि तसं लावलं तर 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने तर 3 योग येतील आणि कषाय 0. 3 योगच येतील तिथे. 3 योग. हा, औदारिक मिश्र आणि कारमाण. समुद्घाताच्या अपेक्षेने वचनाचे. हा, अनुभय वचन योग आणि अनुभय आणि सत्य वचन योग. हा, आणि मनाचे पण सत्य आणि अनुभय. 4 आणि 3 4 आणि 4 8 आणि 3 7. म्हणून त्यांचं जे वचन आहे, जरी म्हणजे दिव्य ध्वनी खिरते आणि मनाच्या द्वारे ते उपदेश जरी देत नाही, तरी त्या ठिकाणी मनाचं कार्य त्यांच्या योगाचं परिस्पंदन रूपाचं सुरू आहे. त्यामुळे त्यांना सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग, सत्य वचन योग आणि अनुभय वचन योग आणि योगाचे 3 औदारिक मिश्र आणि कारमाण, हे तर आपण समुद्घाताच्या अपेक्षेने लावू शकतो. तर असे त्यांचे 7 प्रत्यय राहतात. सूक्ष्म दृष्टि से देखा जाए तो वचन योग और मनोयोग का निरोध हो जाने पर उस अवस्था में स्थित सभी जीवों के एकमात्र औदारिक का योग ही आश्रव का कारण बनता है. इस अपेक्षा रस जीवों के कम से कम एक आश्रव भी कहा जा सकता है. जर आपण अपेक्षा लावली की आता सूक्ष्म क्रिया प्रतिपाती जेव्हा ते ध्यान सुरू करतील, 13वंच गुणस्थान आहे, अजूनही संयोग परिणाम आहे, म्हणजे योगाचं परिस्पंदन आहे आणि सूक्ष्मता त्यांनी सुरू केलेली आहे. सूक्ष्म कृष्टी म्हणजे सूक्ष्म क्रिया निवर्तिनी, हे त्या ठिकाणी ध्यान त्यांचं सुरू आहे. त्यावेळेला वचनाचा निरोध करतात, मनाचा पण निरोध होतो आणि त्यावेळेला त्यांना फक्त सूक्ष्म काय योग राहतो आणि त्या माध्यमातून परिस्पंदन पूर्वक तेवढा आश्रव त्यांच्या जीवनात आहे. म्हणून अयोगी भगवान भी त्रस है और उनके एक भी आश्रव का प्रत्यय नहीं होता. प्रश्न पुढचा आहे, क्या सभी त्रस जीवों के 57 आश्रव के प्रत्यय हो सकते हैं? सगळ्या जीवांना 57 प्रकारचा, त्रसकायिक जीवांना 57 प्रकारचा आश्रव सगळ्या जीवांना राहील का? नाही, एकाच्या अपेक्षेने, एका जीवाच्या अपेक्षेने नाही राहणार. म्हणून नाना जीवों की अपेक्षा त्रस्त जीवों के कुल मिलाकर 57 आश्रव के प्रत्यय हो जाते हैं. संज्ञी पंचेंद्रिय से 13वें गुणस्थान तक सत्य मनोयोग, सत्य वचन योग आणि अनुभय वचन योग त्यांना राहील. संज्ञी पंचेंद्रियाच्या याच्यामध्ये 13व्या गुणस्थानापर्यंत सत्य मनोयोग, सत्य वचन योग आणि अनुभय मनोयोग. 12व्यापर्यंत असत्य, उभय मन आणि वचन योग, असे वेगवेगळे त्यांनी लावलेले आहे. कोणत्या जीवांना कोणत्या प्रकारचे योग राहतील या अपेक्षेने हे कथन त्यांनी आता करत आहे. तर आता सत्य मनोयोग आणि सत्य वचन योग आणि अनुभय मनोयोग हे संज्ञी पंचेंद्रियांपासून 13व्या गुणस्थानापर्यंत राहील. 4 लावावे लागतात. सत्य मनोयोग, अनुभय मनोयोग, सत्य वचन योग आणि अनुभय वचन योग. हे अनुभय वचन योग हे 4 संज्ञी पंचेंद्रियापासून 13व्या गुणस्थानापर्यंतच्या जीवांना राहतात. नंतर असत्य
उभय, मन आणि वचन योग हे 12व्यापर्यंत राहतील. कारण 12व्यापर्यंत जरी त्यांना आता कषाय रहित अवस्था त्यांची झालेली आहे, 12व्या गुणस्थानामध्ये ते कषायातीत आहे, वितराग परिणाम आहे, परंतु अजूनही छद्मस्त अवस्था आहे. जोपर्यंत केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्यांचं देखील वचन हे पूर्ण सत्य म्हटल्या जात नाही. म्हणून 4ही तऱ्हेचे वचनयोग तिथे 12व्यापर्यंत लावावे लागतात. सत्य, असत्य, उभय आणि अनुभय. आणि मनाचे देखील सत्य, असत्य, उभय आणि अनुभय असे 4ही योग मनाचे आणि वचनाचे लावावे लागतात. म्हणून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत जी 12व्या गुणस्थानापर्यंत हे वचनयोग त्या ठिकाणी विद्यमान आहे. जर आपण अनुभय वचन यांनी संज्ञी पंचेंद्रियाचे 13वे गुणस्थान तर 3च दिले, सत्यमनयोग, सत्यवचन योग आणि अनुभय वचन योग. आणि वर म्हटलं तर 7 दिले. खाली त्यांनी अनुभय काढलं, द्विनिंद्रियामध्ये काढलंय ना, म्हणून तिथे नाही काढलं. खाली पहा, अनुभय वचन योग द्विनिंद्रियाचे 13वे गुणस्थान तक, म्हणून तो तिथे टाकला नाही आणि खाली टाकलाय. आपण सामान्याने पाहिलं तर तिथे 4 योग आहे, इथे त्यांनी द्विनिंद्रियापासून 13व्या गुणस्थानापर्यंत टाकलाय. म्हणजे त्यांनी अनुभय वचन योग वेगळा केला, कारण तो 13व्यापर्यंत आहे म्हणून, आणि 12व्यापर्यंत जे योग आहे ते वेगळे केले. ठीक आहे, इथे काढले पण आता इथे 3च दिले की नाही त्यांनी, 3 दिले, पण आपल्याला जर 13व्या सत्यवचन योग आणि अनुभय मनोयोग पण संज्ञी पंचेंद्रियाचे 13वे गुणस्थान. मग अजून हे याच्यात आश्रमाचे प्रत्यय मग अजून आता प्रमाद नाही, अविरती नाही, हे काढायचे, हे काढायचे. हो ना, मग ते नाही आहे की नाही. मग आता हे 4च इथे समजा इथे आपण सत्य आपलं अनुभय वचन योग घेतला तरी 4च होती. नाही, आणि कायचे नाही लावले ना त्यांनी तिथे. हे काढले कोणते हे पाहिले आहे त्यांनी फक्त आता इथे. कोणते प्रत्यय त्या ठिकाणी नाही आहे या अपेक्षेने पाहिलेले आहे ते कथन. थोडं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी कथन. एकदम आश्रवाचे प्रत्यय कोणते आहे हे सांगितलं नाही. जर आपण आश्रवाचे प्रत्यय लावले तर वर जसे 7 प्रत्यय लावले 13व्या गुणस्थानात, मी तेच म्हणत आहे की वर त्यांनी 7 सांगितले आणि इथे का बरं 3च दिले. तर हे पूर्ण त्यांनी हे प्रकरण पूर्ण शेवटपर्यंत इथपर्यंत जे लावलं तिथपर्यंत घेतलं, म्हणून त्याच्यातून आपल्याला छाटून पाहावं लागतात. ती अशीच थोडीशी पद्धत आहे यांची, माताजींची लावलेला आहे. म्हणून आपण समजा आपल्याला सामान्य कथन पाहायचं असेल तर 13व्यापर्यंत 4 योग लावायचे. सत्य, असत्य, सत्य आणि अनुभय, वचनयोग आणि मनोयोग हे 4 लावायचेच तिथे. असत्यामध्ये आपल्याला परत 12व्यापर्यंत काढलेला आहे. आता पहा, इथे अनुभय वचन योग जो घेतलेला आहे हा द्विनिंद्रियापासून 13व्या गुणस्थानापर्यंत घेतला. म्हणजे 13व्या गुणस्थानात अनुभय वचन योग आहे, याचा सरळ अर्थ हा झाला ना. आता औदारिक द्विक वेगळं केलं. औदारिक द्विक कोणाला आहे तर मनुष्य आणि तिर्यंच्यांनाच आहे. मग त्याच्यातून नारकी आणि देव वगळले असं त्यांनी बाहेर काढत गेले ते प्राणी. वैक्रियक द्विक देवांना आणि नारकींना आहे, म्हणून ते मनुष्य आणि तिर्यंच्या त्याच्यातून वेगळे निघतील. आहारक द्विक 6व्या गुणस्थानवरती मुनिराजांना आहे. नंतर कार्माणकाय योग. कार्माणकाय योग 4 गतीतील जीवांच्या अपेक्षेने आहे. नंतर मिथ्यात्व आणि 23 कषाय ही जर पाहिली तर मिथ्या दृष्टीपासून विकलत्रय सगळ्यांना आहे. विकलत्रय परत आता इथे पहा, मनुष्य आणि तिर्यंच्या आणि संज्ञी पंचेंद्रियांना वेगळं केलं. विकलत्रय पर्यंतच घेतले 23 कषाय, कारण तिथे नक्की आहे नपुंसक वेदवालेच ते आहे, म्हणून मिथ्या दृष्टी विकलत्रय. मिथ्यात्व आणि 23 कषाय त्यांना आहेतच. नंतर स्त्रीवेद आणि पुरुषवेद हे परत अलग काढून देव, मनुष्य, पंचेंद्रिय, तिर्यंचों की अपेक्षा. आणि 12 अविरती मात्र संज्ञी पंचेंद्रियों के ही हो सकती है. जसं आपण काल बघितलं की 12 अविरती कुणाला आहे, संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच आहे. एकेंद्रियाला
7 विरती, 7 द्विनिंद्रियाला 8 है ना, असंज्ञी पर्यंत 11, असंज्ञी पंचेंद्रिय जीवाला 11 अविरती आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 12 अविरती. म्हणून जर आता आपल्याला पृथक पृथक पाहायचं असेल हे कोष्टक, तर वेगळ्या पद्धतीने परत लावावं लागतं की कोणाला किती प्रत्यय आहे. हे सगळे घ्यायचे त्याच्यामधले जीव इकडले, म्हणजे चारी गतीतील अपेक्षेने घ्यायचे, मिथ्यादृष्टी विकलत्रयाच्या अपेक्षेने घ्यायचे, देव मनुष्याच्या अपेक्षेने घ्यायचे आणि त्यांचे प्रत्यय काढायचं. हे होमवर्क आहे आपलं. मग द्विनिंद्रियाला काय काय राहील, 3 इंद्रियाला काय काय राहील हे पाहायचं. किंवा 6व्या गुणस्थानवरती मुनिराज आहे, तर त्यांना मुनिराजांना किती योग राहतील, आश्रवाचे प्रत्यय राहतील मुनींना? 5 मिथ्यात्व गेले, अविरती गेल्या, 5 मिथ्यात्व जातील, कषाय गेले, कषायातले 12 8 गेले ना, नंतर 12 गेले. इकडे 2 वेद, पण 1 मिनिट, आणखी 2 वेद गेले. कारण आहारक द्विक आहे, म्हणजे परत पुरुष वेदीलाच होणार आहे, म्हणून परत 2 वेद तिथे कमी करायचे. म्हणजे हे असं सगळं लावावं लागतं याच्यामध्ये. आता 6व्या गुणस्थानवरती आता मुनी आपण घेतले, तर मग हे लावलं ना आपण, मिथ्यात्व नाही, अविरती त्यांना नाही. नंतर कषायांमधले फक्त 4 संज्वलन आहे, 9 कषायातले 7च आहे, म्हणजे 11च कषाय त्यांना आहे. पण आहारक द्विक असेलच असं नाही. आहारक द्विकवाले मुनी घेतले ना. नाही, अच्छा, म्हणजे पर्टिक्युलरली आहारक द्विक असणारे मुनी घेतले त्यांच्यासाठी. तर मग त्यांना आपल्याला फक्त पुरुष वेद ठेवावं लागेल. जर सामान्य अपेक्षेने मुनिपद लावलं तर किती वेद लावू? सामान्य अपेक्षेने मग 3 लावावे लागतील. आणि जर पर्टिक्युलर समजा मनपर्याय ज्ञानी पण म्हटलं तर परत आपल्याला पुरुष वेदच लावावा लागतो. असं हे गणित असं लावायचं. म्हणून आता इथे आहारक द्विक घेतलं, तर या ठिकाणी आहारक द्विक लावताना आपल्याला परत 2 वेद कमी केले, म्हणजे 7 आणि 4 11 एवढ्याच कषायांचं प्रत्यय राहील. आणि योगामध्ये पाहिलं तर आता 4 मनाचे योग वाढला आता त्यांचा. आहारक द्विक झालं म्हणजे योग वाढला. औदारिक मिश्र, कारमाण लावू शकतो. कारमाण तसा लावू नाही शकत 6व्यामध्ये, कारण मरण नाही अपेक्षेने लावता येत नाही. कारमाण कायोग पण लावता येत नाही 6व्या गुणस्थानवरती पर्टिक्युलर मुनी पाहायचे असतील तर आपल्याला, कारण मरण झालं तर 4थं गुणस्थान होतं, 6वं राहत नाही, आणि म्हणून तो पण नाही लावता येत. आणि मिश्र पण आपल्याला औदारिक मिश्र नाही लावता येत, आहारक मिश्र लावावा लागतो. आलाय लक्षात? त्यांना मग एक औदारिक लावू शकतो आपण, औदारिक, आहारक मिश्र आणि आहारक असे 3 योग लावावे लागतात. मरण झाल्यानंतर 4था गुणस्थान होईल ना? हो ना. मग म्हणजे 6व्या गुणस्थानात आहारक द्विक कधी प्राप्त होते? 6व्यातच. नाही, 6व्या गुणस्थानी आहारक द्विकचं नाही म्हणत मी, पण एकंदरीत मरण तर म्हणजे मरण झालं किंवा त्यांचं 4थं गुणस्थान, तर ते नंतर होईल की नाही? नंतर म्हणजे मरण झाल्यानंतर 4थं गुणस्थान होईल ना? मरण झाल्यानंतर याचा अर्थ काय? मरण झालं याचा अर्थ मुनिपद जोपर्यंत आहे, जोपर्यंत मनुष्य आयु त्यांची आहे तोपर्यंत 6वं. हो ना, म्हणजे जेव्हा मनुष्य आयु संपेल त्याच्यानंतरच त्यांचं 4थं गुणस्थान होईल की नाही? हो, तेव्हाच 4थं. म्हणजे त्या अवस्थेत त्यांना मिश्रपणा राहणार नाही. 6व्या गुणस्थानात मिश्र अवस्था नाही. 4थ्यात आले ते, म्हणजे आता 6व्या गुणस्थानात ज्यांचं मरण झालेलं आहे असे मुनी, त्यांना कोणती आयु असेल? देवायू. देवायूचाच उदय सुरू झाला. देवायूचा उदय सुरू झाला म्हणजे मनुष्य आयुचा व्यय, देवायूचा उत्पाद, समय 1 है ना. कार्यकरणाच्या अपेक्षेने बघितलं तर मनुष्य पर्याय 6व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत, त्यानंतर देवायूचा उदय. देवायूचा उदय आहे म्हणजेच मरण आहे. आणि तिथे झालं आता विग्रहगतीत कारमाणका योग. म्हणजे जोपर्यंत मुनिपद आहे तोपर्यंत त्यांना 4 वचनाचे, 4 मनाचे आणि 1च कायेचा योग राहील, सामान्य मुनी घेतले तर.
औदारिकवाले हे आहारकवाले घेतले तरीही आहारक अवस्थेत त्यांचं मरण होत नाही. आहारक दिग्पुतळा निघतो तेव्हा मरण होत नाही, त्यामुळे ते पण नाही लावता येत. तर अशी ही सगळी विवक्षा मग आपल्याला लावावी लागते. देव आणि नारकींच्या बाबतीत आपण आश्रवाचे प्रत्यय लावताना ती विवक्षा किती प्रत्यय राहतील ती विवक्षा वेगळी. म्हणजे इकडला जो उजव्या बाजूचा हे दिलेला आहे ते सगळे त्याचे स्वामी दिलेले आहे आणि हे स्वामी पाहून आपल्याला हा चार्ट तयार करावा लागतो. मग ते आपलं पूर्ण प्रकरण होतं. म्हणजे आपण समजा आता संज्ञी पंचेंद्रियापासून 13व्या गुणस्थानापर्यंत हे घेतलं आपण, तर या ठिकाणी आपल्याला मग आश्रवाचे प्रत्यय किती राहतील याचा विचार करून मग सगळे ते लावावे लागतात. रसजीवांची आता जाती किती, तर 32 लाख जाती त्यांची आहे. द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय यांची प्रत्येकी 2-2 लाख. पंचेंद्रिय तिर्यांची 4 लाख. नारकी, देव यांची पण 4 लाख. म्हणजे 3 जीवांच्या 4-4 लाख आणि मनुष्यांच्या 14 लाख. अशा एकूण 32 लाख जाती. द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय 2-2 लाख. पंचेंद्रिय तिर्यंच, नारकी आणि देव यांच्या 4 आणि मनुष्यांच्या 14 लाख. आणि त्रसजीवांचे कुल किती, तर 132 लाख करोड कुल त्यांचे आहे. द्विनिंद्रियाचे 7, तीनिंद्रियाचे 8, एकेकाने संख्या वाढली आहे. चतुरेंद्रियाचे 9 इथपर्यंत. नारकी 25, देव 26 आणि मनुष्यांचे 14. आणि पंचेंद्रियांमध्ये जलचर 12.5 लाख करोड, स्थलचर 19, नभचर 12 असे मिळून 132 लाख करोड हे त्यांचे कुल राहतात. अशा प्रकारे हे प्रकरण आपण या ठिकाणी बघितलं. यावर प्रश्न असेल तर आपण पुढच्या याच्यात पाहू सोमवारला. आज आपण इथे थांबूया. त्या द्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.